45 सातारा लोकसभेच्या रणधुमाळीत दोन्ही प्रबळ उमेदवारांना पाडायचं, भिडायचं आणि नडायचं. आरपीआयचे उमेदवार संजय गाडे यांची आक्रमक भूमिकेतून मतदारांना नम्र निवेदन. रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी. जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान. आज 20 एप्रिल 2024 45 सातारा लोकसभा मतदारसंघाची छाननीची प्रक्रिया आज पूर्ण झाली आणि सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे यांचा अर्ज भरलेला होता. त्यासोबतच जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझा स्वतःचा अर्ज भरलेला होता आणि ही सगळी प्रक्रिया सातारा शहर महिला अध्यक्षा रेखा सकटे, रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलचे पत्रकार आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे, पैलवान तनिष माने, प्रतीक गाडे या सगळ्यांना सोबत घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष माननीय विशालभाऊ कांबळे यांनी प्रक्रिया पूर्ण केली होती. तरी सुद्धा लोकसभेला पहिल्यांदा समोर जाण्याचा योग आला आणि छाननीच्या कार्यकाळापर्यंत थोडं धाकधुकी वाढलेली होती, कारण जवळपास 2.5 महिने प्रचार आणि प्रसार सुरू होता. चिन्ह भेटलेलं नव्हतं, उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता, तरी सुद्धा निर्धार मेळाव्यातून 3-3.5 हजार लोकांनी उत्स्फूर्त दिलेला प्रतिसाद. त्यानंतर आरपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा केडर कॅम्प घेतला की निवडणूक प्रक्रियाला कसं समोर जायचं, निवडणूक प्रक्रिया कशी हाताळायची, ते प्रशिक्षण सन्माननीय प्रकाश काशेकर साहेबांनी दिलं. तदनंतर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच वचननामा प्रकाशित केला. तोही वचननामा स्वराज्य निर्माते शिवाजीराजांच्या चरणाजवळ प्रकाशित केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही 12 तारखेला नोटिफिकेशन पडलं होतं. त्याच्या अगोदरच 2.5 महिने आम्ही गावागावात घराघरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही काही अंशी सक्सेस झालो. कारण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या की एकतर रिपब्लिकन मधला कार्यकर्ता निवडणूक लढवत नाही, कुठल्या तरी वळचणीला जाऊन थांबतो, मग निळा झेंडा घ्यायचा, आपल्या पक्षाचा निळा झेंडा, जातीवादी पक्षाचा अजेंडा, आणि मग वेळ पडली की पाटाणी दांडा, अशी परिस्थिती घेऊन कोण भाजप बरोबर, कोण शिवसेनेबरोबर, कोण राष्ट्रवादी बरोबर, कुणाच तरी वळचणीला जाऊन बसतात, नाहीतर मग कोण हाक मारतं का म्हणून बघत बसतात. मात्र निवडणूक सहसा लढवली जात नाही असा होरा होता लोकांचा आणि प्रत्येक गावात प्रत्येक घरातला शब्द होता की जर निवडणूक लढवली जाणार असेल तर आम्हाला दारू नको, मटण नको, पैसे नको, काही नको, मात्र निवडणूक त्या ताकदीने लढवा, आम्ही सगळं तुमच्यासोबत आहे, आम्ही उत्स्फूर्तपणे मतदान करू. ही प्रत्येक गावातनं घरातनं वाढी उचलून आम्हाला ग्वाही दिली गेली होती आणि म्हणून आमच्यामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं होतं आणि 2.5 महिने आम्ही तेवढ्याच ताकदीनं प्रचार आणि प्रसार सुरू केला. मात्र अंतिम टप्प्यात थोडा काळाचा ठोकाच चुकत होता. काल 18 तारीख थोडी अस्वस्थता संध्याकाळची वाढली होती 19 तारखेला, कारण आज 20 तारखेला छाननी आहे आणि पहिल्यांदा समोर जातो म्हणून थोडं अस्वस्थ वाटणं स्वाभाविकच आहे. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यातले एकमेव उमेदवार असतील. आपण ही गाडी बघताय, गाडी आहे MH11 DA 4834. ही बलेनो गाडी अक्षरशः सजवून इथं उमेदवार घेऊन आले आणि उमेदवार येते चंद्रकांतदादा कांबळे, आमचे बॉस. एकमेव छाननीला सुद्धा हो माझा अर्ज वैध ठरणार आहे एवढा मोठा कॉन्फिडन्स घेऊन गाडी सजवून छाननीला या ठिकाणी उपस्थित झाले आणि योगायोगानं दादासाहेबांचा अर्ज पात्र ठरला, वैध ठरला आणि त्यांच्यासोबत माझाही अर्ज पात्र ठरला आणि वैध ठरला. त्यामुळे आजचा आनंद आमच्या जीवनात फार मोठा आनंद आहे. कारण सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता, केडरबेचा कार्यकर्ता जेवढा लोकसभा निवडणूक लढायची भूमिका घेतो, एका बाजूला भाजपचा तगडा उमेदवार तर दुसऱ्या बाजूला महायुतीचा तगडा उमेदवार, आणि मग चॅनलवरती सुद्धा चर्चा तीच होती, मग उदयनराजे जिंकणार की शशिकांत शिंदे. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुठे चर्चा दिसून येत नाही.
काही पत्रकारांचा अपवाद वगळता, पण हो आम्ही खात्रीपूर्वक सांगतो उदयनराजे बी पडणार आहेत आणि शशिकांत शिंदे बी पडणार आहेत. जिंकणार फक्त आरपीआयचा उमेदवार संजय गाडे जिंकणार आहे. कारण 22 तारखेला आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे हेच पाठराणीवर थाप टाकून मला सांगणार आहेत की तात्यात तुम्हाला आता लढायचं आहे, भिडायचं आहे आणि लढायचं आहे म्हणून. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात करायला काही हरकत नाही. मात्र हे सगळं करत असताना, लोकांच्या समोर जात असताना सुज्ञ मतदारांना नम्र निवेदन राहणार आहे, मायबाप जनतेला निवेदन राहणार आहे. म्हणजे हल्ली एक ट्रेंड निघाला होता साहेब, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता. अरे किती दिवस बोंबलणार आहे चुना घालून सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मातळीमध्ये गेला. कधी बोल वाहिली नसतील. मातळीमध्ये गेल्यानंतर गुंडागर्दी सुरू केली. गुंडागर्दी सुरू करत करत मातळी एकी घाशात घातलीस. मातळी घाशात घातल्यानंतर ज्या झाडानं वाढवलं, उभं केलं, ते झाडच कुरतडायला सुरुवात केली. तरी पोट भरा ना, कोट्यावधीची माया जमवली. तरी म्हणे मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, मी मातळीचा कार्यकर्ता आहे, मातळीचं पोरग आहे, मातळीचं लिकरू आहे. बाबा आमदार झाला 2 वेळा, तरी म्हणे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. कोरेगावला जाऊन 2 वेळा आमदार झाला, तरी म्हणे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जनतेने मला स्वीकारावं. अरे बाबा पालकमंत्री झाला, तरी म्हणे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आता खासदारकीला उभा राहिलाय, तरी म्हणतो मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. म्हणजे बाबा तुझं सर्वसामान्य संपणार कधी? पोट भरणार कधी? काय भाषण्या झालाय का? शिक्षण संस्था तुमच्याच, कारखाने तुमचंच. जावली दूध संघ बंद पाडला, तेजस मिल्क सुरू केलं, जावलीची रंडकी केली, वाटूळ केलं, कोरेगावला गेला, कोरेगावचा सत्यानाश केला. आता सातारा जाऊन काय 4 दिवसानं काय आग लावणार आहे का साताऱ्याला? म्हणजे इतका भयावह परिस्थिती. राहिला प्रश्न राजांचा. दुसऱ्या बाजूला श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचे 13वे वंशज आहेत. ते कालही आम्हाला आदरणीय श्रद्धेय होते, आजही आदरणीय श्रद्धेय आहेत, उद्याही आदरणीय श्रद्धेय राहणार आहेत. त्याबद्दल काडी मात्र दुमत नाही. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा उदयनराजे भोसले अपयशी ठरलेले आहेत, हे त्यांना कबूलच करावं लागणार आहे. होय, आणि एक आवर्जून सांगतो, आमचा विरोध श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना नाही, शिवरायांचे वंशज आहे. जसे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जेवढे आम्हाला वंदनीय आहेत, तेवढे शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही आम्हाला वंदनीय आहेत. राजे म्हणून, राजवंशज म्हणून ते आम्हाला वंदनीय आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून उदयनराजे अपयशी ठरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब, या छत्रपती या पदाला दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि भाजपला प्रथम स्थान दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे दादासाहेब छत्रपती या व्याख्येपुढं देशाचं सर्वोच्च पद दुय्यम स्थानी आहे. अगदी पंतप्रधान असलं तरी दुय्यम स्थानी आहे, राष्ट्रपती असलं तरी दुय्यम स्थानी आहे. कारण त्यावेळेला म्हटलं होतं की काशी की कला जाती नाही का, ती त्या खोलात मी जाणार नाही. मात्र छत्रपती या पदाला त्यांनी दुय्यम स्थान देऊन भाजपला प्रथम प्राधान्य दिले. आणि जातीवादी पक्षाबरोबर उदयनराजे भोसले असल्यामुळं आमचा विरोध हा भाजपला, जातीवादी पक्षाला होता, जातीवादी पक्षाला आहे आणि जातीवादी पक्षाला राहणार आहे. म्हणून आमचा विरोध उदयनराजे भोसलेंना आहे. आता उदयनराजे भोसलेंचा वाडा झाडण्यातच आमच्या पूर्वजांचे आयुष्य गेलं की, त्यामुळं राजगादीला मान दिलाच पाहिजे त्याबद्दल काळी मात्र दुमत असण्याचं कारण नाही. मात्र या निवडणुकीमध्ये सुज्ञ मतदारांनी शशिकांत शिंदेच्या भूलतापाला बळी पडू नये, उदयनराजे भोसलेंच्याही भूलथापांना बळी पडू नये. ह्या दोघांना आपण बाजूला ठेवू. आणि शशिकांत शिंदे किती दिवस सांगणार आहे सर्वसामान्य सर्वसामान्य सर्वसामान्य, डीसीजी बँकेला सर्वसामान्य, तरी पोट भरणा सर्वसामान्य. त्यामुळे एवढा गेल्या वेळेला पंचवार्षिकला उदयनराजे भोसलेंना लोकांनी नाकारलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल काही जास्त बोलण्याचा अर्थ नाहीये. मात्र या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेला नाकारायचं आहे. कारण कोरेगाव विधानसभेला शशिकांत शिंदेला धूळ चारलेली आहे मतदारांनी. कारण लोक आता जागी व्हायला लागले. त्या नंतर जावली या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला शशिकांत शिंदेला सर्वसामान्यानं धोबीपछाड केलेला आहे. ज्ञानदेव राजने साहेबांनी ते सर्वसामान्यच आहेत ना, त्यांना सर्वसामान्य आपण म्हणू. त्यांनी धोबीपछाड केलेलं आहे. आणि आता या खासदारकीला आरटीआयचा उमेदवार म्हणून संजय गाडे शशिकांत शिंदे बरोबर कुस्ती खेळणार आहे आणि शशिकांत शिंदेला चितपट करणार आहे.
त्यासाठी सुज्ञ मतदारांनी भरभरून मतदान करून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी असं नम्र निवेदन करतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.